हॅलो मित्रांनो, आपली आजची जी थेरम आहे ती आहे द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री। याचा अर्थ असा होतो की जर आपण एखादा कोणताही ट्रायंगल काढला आणि त्याच्या अँगल्सची जर आपण टोटल केली तर ती नेहमी असणार आहे 180 डिग्री। तर ह्या थेरमच्याच बेसिसवर आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत। सो समजून घ्या, कोणत्याही ट्रायंगलमध्ये मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी इज ऑलवेज 180 डिग्री। ओके, या बेसिसवर आपल्याला काही क्वेश्चन्स दिले आहेत बुकमध्ये, ते आपण सॉल्व करतोय। क्वेश्चन 1 जो आहे तो डिफरंट थेरमचा आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू। हे क्वेश्चन 2, 3 आणि 4 हे आपल्या ह्या थेरमचे आहेत, सो त्या हिशोबाने आपण ते सॉल्व करून घेऊया। सो बघा, फर्स्ट आपल्याला काय सांगितलं आहे, इन अ ट्रायंगल PQR अँगल P इज 70, अँगल Q इज 65, देन फाइंड अँगल R। सो सिम्पली काय करायचं, आपण अगदी एक्झाममध्ये तशी फिगर ड्रॉ करून घ्यायची आपण। ठीक आहे, सो फिगर ड्रॉ करूया। सॉल्युशन फॉर क्वेश्चन नंबर 2। ओके, ॲज पर गिवन information, okay, angle P is 70 degree, comma, angle Q is 65 degree. ओके, सो त्या प्रकारे आपण ती एक फिगर ड्रॉ करू। जिथे शक्य असेल ना तिथे ही फिगर ड्रॉ करून घ्यायची। ओके, PQR, ह्यामुळे आपले मार्क नक्कीच वाढतात आणि हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, क्वेश्चन मार्क। ओके, नाव त्यानंतर काय करायचं, ही जी थेरम आहे आपली, ही थेरम लिहून घ्यायची। द सम ऑफ मेजर ते लिहून घ्यायचं। वी नो दॅट। लक्षात ठेवा, नेहमी जिथे शक्य असेल तिथे थेरम प्लेस करायची। त्यांना कळू द्यात की आपण कोणती थेरम वापरतोय, आपण कोणता विचार करतोय। ओके, सो लिहूया द सम ऑफ मेजर्स ऑफ all angles in a triangle is 180 degree. Okay, so therefore measure of angle P plus measure of angle Q plus measure of angle R is 180 degree. Therefore आता आपला अँगल P किती दिलाय बघा, तो दिलाय 70 डिग्री। सो मेजर P च्या जागी आपण लिहिला 70 डिग्री। मेजर Q किती दिला आपल्याला 65 डिग्री, सो मेजर Q च्या जागी आपण लिहिला 65 डिग्री। मेजर R आपल्याला माहिती नाही आहे, सो आपण तो तसाच लिहून घेतला, इज इक्वल टू 180 डिग्री। देअरफॉर नाव 70 प्लस 65 किती झाले 135 डिग्री। प्लसच्या खाली प्लस येऊ दे, पेपर चेक करायला बरं पडतं ते, is equal to 180 degree. Therefore measure of angle R must be 180 degree minus, बघा हा जो 135 आहे हा इथे पॉझिटिव्ह आहे, मग तो आपण जो इथे शिफ्ट करू तो काय बनणार, निगेटिव्ह बनणार आहे। सो 135 डिग्री। सो therefore measure of angle R is 45 डिग्री। झालं, हा आपल्याला काय मिळाला, आन्सर मिळालं। ह्याला आपण छानपैकी पेन्सिलने बॉक्स करून घ्यायचं आहे। सो सी, आन्सर लिहिण्याची योग्य पद्धत समजून घ्या। आपण गिवन डेटा लिहून घेतला, त्या प्रकारची आपण फिगर ड्रॉ केली, मग आपण जी थेरम लिहिली आहे ती थेरम लिहायची, त्याला छानपैकी अंडरलाईन करून घ्या आणि मग स्टेप बाय स्टेप सॉल्व करा, आपल्याला फुल मार्क्स मिळतात। ओके, आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 3 सुरू करूया। क्वेश्चन नंबर 3, द मेजर्स ऑफ अँगल्स आर x degree, x minus 20 degree, x minus 40 degree. Find the measures of each angle. Now see. ओके, मी परत तेच म्हणतोय की जो डेटा असेल तो आधी लिहून घ्या, त्यानुसार एक फिगर ड्रॉ करा, मग थेरम प्लेस करा आणि मग आपले स्टेप बाय स्टेप सुरू करायचे। चला मग सुरू करूया आपण। ह्या केसमध्ये बघा, मग अशी आपल्याला क्वेश्चनमध्ये त्यांनी आपल्याला ट्रायंगलचं नाव दिलं होतं, पण ह्या क्वेश्चनमध्ये ट्रायंगलचं नेम अवेलेबल नाही आहे बघा। मग आपल्यालाच एक ट्रायंगलचं नेम अज्युम करावं लागेल, ते त्यांना सांगावं लागेल की आम्ही अज्युम करतोय। सो इथे लिहूया, कन्सिडर
ट्रायंगल ए बी सी. बाजूला फिगर ड्रॉ करूया. ओके, ट्रायंगल ए बी सी. तुम्ही कोणत्याही अँगलला एक्स पाहू शकता, असं काही नाही की ह्यालाच किंवा त्यालाच, आपल्यावर असणार आहे ते. सो एक्स डिग्री, देन एक्स मायनस 20 डिग्री अँड देन एक्स मायनस 40 डिग्री. ऑलराईट. आता ह्या खाली आपण लिहायचं आहे वी नो दॅट. आपली थेरम जी आहे की नाही ती लिहायची आहे. वी नो दॅट कॉमा द सम ऑफ मेजर्स ऑफ all angles in a triangle is 180 degree. Therefore, angle A plus angle B plus angle C must be 180 degree. आता अँगल ए ला आपण किती अजून केला बघा इथे, ते पकडले आपण एक्स डिग्री. सो अँगल ए ची आपण लिहूया एक्स डिग्री. अँगल बी किती आहे, एक्स मायनस 20 डिग्री. सो एक्स मायनस 20 डिग्री प्लस अँगल सी किती आहे, एक्स मायनस 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री डॉट 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 गिवन, की हे आपल्याला दिलं होतं क्वेश्चनमध्ये. ऑलराईट. नाव सी, आता आपल्याला ब्रॅकेट्स मोकळे करायचे आहेत. सो हा प्लस आणि हा मायनस. सो प्लस मायनस असणार आहे मायनस. सो एक्स डिग्री सेम लिहिलं आपण, प्लस एक्स डिग्री मायनस 20 डिग्री प्लस एक्स डिग्री मायनस 40 डिग्री. एक्स पॉझिटिव्ह आहे, प्लस पॉझिटिव्ह आहे. सो प्लस प्लस प्लस, बट प्लस मायनस झाला मायनस. लक्षात घ्या, आपण जेव्हा ब्रॅकेट्स मोकळे करतो, आपण जेव्हा ब्रॅकेट्स एक्सपांड करतो, त्यावेळेला आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन ह्याचा लक्ष द्यावं लागतं आपल्याला. ओके, दिस इज 180 डिग्री. नाव सी, एक्स 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 3x झाले. सो 3x डिग्री मायनस 60 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता काही क्षण येतात की सर 60 कुठनं आले. सी, -20 -40 हे माझं रफ साईड आहे माझी ही, असं मला दिलं आहे क्वेश्चनमध्ये. बघा -20 -40, ज्या वेळेला साईन्स सेम असतात त्यावेळेला आपण नंबरला ॲड करायचं. नंबरला ॲड करा, व्हॅल्यू आली आपली 60 आणि मोठ्याचं साईन निगेटिव्ह, तर आपण आपला आन्सर आहे -60. तेच आपण इथे प्लेस केलं आहे -60. ओके, आता पुढे जाऊया. नाव 3x डिग्री आपण सेम ठेवला, -60 आपण साईड चेंज केली तर तो बनला पॉझिटिव्ह. ऑलराईट. सो 180 डिग्री प्लस 60 डिग्री. सो 3x डिग्री इज इक्वल टू 240 डिग्री. ऑलराईट. देअरफॉर x डिग्री इज इक्वल टू 240 डिवाइड बाय 3. ऑलराईट. देअरफॉर x डिग्री मस्ट बी 80 डिग्री. सो अशा प्रकारे आपल्याला हे काय मिळालं आहे, एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. लक्षात घ्या, प्रत्येक स्टेपला आपल्याला देअरफॉर दाखवायचं आहे. ओके, उगाच मार्क्स कट करायला चान्स देऊ नका. ऑलराईट. झालं. आता आपल्याला काय व्हॅल्यू मिळाली, एक्सची व्हॅल्यू मिळाली. पण आपल्याला फक्त एक्स नाही ना सर, आपल्याला एक्स -20, आपल्याला एक्स -40 या सगळ्याच व्हॅल्यू फाइंड आपल्याला करायचे आहेत. ऑलराईट. त्यामध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता शोधूया आपण एक्स -20 डिग्री. ऑलराईट. सो देअरफॉर x degree is equal to 80 degree. Therefore, x minus 20 degree is equal to 80 minus 20 degree, that is 60 degree. Therefore, x minus 40 degree is equal to 80 minus 40 degree, that is 40 degree. Therefore, 80 degree, 60 degree, 40 degree are the angles of given triangle. ऑलराईट. नेहमी आपल्या क्वेश्चनचं कन्क्लुजन लिहायचं आहे आणि त्याला छानपैकी अंडरलाईन करायचं आहे.
आपल्या आन्सर्सला बॉक्स करत चला. सो पेपर चेकरला ते चेक करण्याकरता बरं पडतं. फाईन. सो हा झाला आपला क्वेश्चन नंबर 3. ओके. सी काय केलं आपण अगोदर योग्य ती फिगर ड्रॉ केली. त्यानंतर आपण कोणती थेरम वापरतोय ती थेरम लिहिली आणि मग स्टेप बाय स्टेप आपण क्वेश्चन आन्सर सॉल्व केलं. जर तुम्हाला रफ वर्क करत असेल तुम्ही बाजूला असं रफ वर्क करू शकता, ते बोर्डाला अलाउड आहे. सो क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन 4 थोडा आधी वाचून घेऊया आपण छानपैकी. ते काय म्हणतात बघूया. ओके. मेजर्स ऑफ वन ऑफ द अँगल इज ट्वाइस म्हणजे डबल ऑफ द मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल अँड द मेजर ऑफ द अदर इज थ्राइस ऑफ द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल. फाइंड द मेजर्स ऑफ 3 अँगल्स. ओके. सो त्यांनी काय म्हटलंय की एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलचे अँगल्स जे आहेत ते ए स्मॉलेस्ट, 2a आणि 3a असे आहेत. बघा ट्वाइस आणि थ्राइस म्हणजे डबल आणि ट्रिपल. ओके. मग जर हे a 2a 3a असतील तर आपल्याला सगळ्या अँगलची टोटलिंग करायची आहे. ऑलराईट. ठीक आहे. सो आपण एक काम करूया, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ते स्पेसिफाय करूया. लेट ट्रायंगल ABC is the required triangle, where angle A, capital काढूया, angle A is the smallest angle, की तो सगळ्यात स्मॉलेस्ट अँगल आहे असं आपण स्पेसिफाय करूया. का असं त्यांनी सांगितलं ना, स्मॉलेस्ट अँगल असं म्हणून. ठीक आहे. अँड इट मेजर्स A. ओके. therefore angle B is 2a आणि angle C is thrice of A. ऑलराईट. सो आपण काय सांगितलं बघा, आपण सांगितलं की अँगल A हा स्मॉलेस्ट अँगल आहे. सो B जो आहे तो 2a डबल आहे, C जो आहे तो ट्रिपल आहे. ओके. आपण त्यात अशी फिगर पण ड्रॉ करून दाखवूया की बाबा रे अशी फिगर आम्ही अज्युम करतोय. ऑलराईट. A B C A 2a 3. ऑलराईट. खाली आता येऊया. वी नो दॅट आणि आपण थेरम कोणती वापरतोय ती थेरम लिहायची आपल्याला. द सम ऑफ मेजर्स ऑफ all angles in a triangle is 180 degree. Therefore angle A plus angle B plus angle C must be 180 degree. Therefore आता बघा आपण angle A ला किती अज्युम केलाय, A स्मॉल a, angle B ला 2a, angle C ला 3a. मग तसं आपण लिहायचं आहे. अँगल A अँगल B 2a, अँगल C 3a इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर नाव सी 3 + 2 5 + 1 6. जेव्हा कोणत्याही व्हेरिएबलला कोणताही कोएफिशियंट नसतो तो 1 आहे असं आपण अज्युम करतो. ओके. सो 3 + 2 + 1 6. सो 6a इज इक्वल टू 180 डिग्री. आता हा जो A आहे, हा A आणि हा 6 कसं आहे हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. ओके. ते आहे ॲज अ प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन आहे ते. जेव्हा 6 साईड चेंज करेल तेव्हा तो बनणार डिव्हिजन. सो 180 डिग्री डिवाइड बाय 6. सो देअरफॉर A इज इक्वल टू 30 डिग्री. फाईन. A बिकम 30 डिग्री. सो देअरफॉर
measure of angle A is equal to A, which is किती शोधला आपण 30 degree. Measure of angle B, which is 2A, that is 60 degree, and measure of angle C is 3A, that is 90 degree. Alright, therefore the required measures are 30 degree, 60 degree and 90 degree. हे आपलं काय झालं, फायनल आन्सर झालेलं आहे. ओके, दॅट्स इट. सो हा आपण क्वेश्चन सॉल्व केला विथ द गिवन डेटा. ओके, लक्षात घ्या आपल्या स्टेप्स सिंपल आहेत. आधी आपण गिवन डेटा लिहून घ्यायचा आणि मग आपण ओळखायचं की इथे कोणती थेरम लागेल, त्या थेरमला लिहायचं आणि मग त्यानुसार स्टेप बनवून आपल्याला स्टेप बाय स्टेप आन्सर लिहायचं आहे. लक्षात घ्या प्रत्येक स्टेपला देअरफोर असलं पाहिजे, इक्वल टू खाली इक्वल टू असलं पाहिजे आणि कन्क्लुजनला पेन्सिलने अंडरलाईन करायचं आहे. ओके, दॅट्स इट. सो हे आपण क्वेश्चन 2, 3, 4 बघितले आपण ऑन द सेम थेरम, विच मीन्स